Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज 15th ऑफ जॅन आणि आजपासून आपण क्वेश्चन बँकचे सोल्युशन बघणार आहे. सो 1 डेचा गॅप राहील मध्ये आणि त्या गॅपमध्ये यू मेक अ प्रॉमिस की तुम्ही टेक्स्टबुक रीड कराल अँड नेक्स्ट डेला तुम्हाला त्या चॅप्टरचं क्वेश्चन बँक सॉल्व्ह करायची आहे अलॉंग विथ मी. सॉलिड स्टेट या चॅप्टरपासून आपण स्टार्ट करतो. या चॅप्टरचं वेटेज आहे 3 मार्क्स, बट टोटल क्वेश्चन पेपरमध्ये 5 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे दिसणार आहेत. दॅट मीन्स 2 मार्क्स तुम्हाला विथ ऑप्शन्स इथे भेटतात. बट लक्षात घ्या, आपण 3 मार्काची नाही तर प्रॉपर 5 मार्काची तयारी करायची आणि 5च्या 5 मार्क इथं अटेम्प्ट करायचे आहेत, सो दॅट अवघड टॉपिकवरचा लोड कमी होऊ शकतो. सो लेट अस बिगिन विथ MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलं बोर्ड एक्झाम्समध्ये परत सगळा MCQ लिहित बसायचं नाही, ऑप्शन लिहित बसायचे नाहीत. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे मार्जिनमध्ये 1, मार्जिनच्या समोर जे काही करेक्ट आन्सर आहे त्याचं अल्फाबेट अँड अल्फाबेट नंतर तुमचं प्रॉपर वर्डिंगमध्ये आन्सर. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 बघा. द फॉलोइंग टाइप्स ऑफ सॉलिड कंटेन मॉलिक्युल्स ॲज अ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. कोणत्या सॉलिडचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल मॉलिक्युल्स आहे? नावातच आहे मॉलिक्युलर सॉलिड. सो तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? अल्फाबेट स्मॉल a अँड आन्सर मॉलिक्युलर सॉलिड. नेक्स्ट, द फॉलोइंग क्रिस्टल सिस्टीम हॅज 4 ब्रॅव्हिस लॅटायसिस. आता थोडंफार मी त्याचा पुढचा मागचा बॅकग्राऊंड सांगेन सो दॅट हा चॅप्टर टोटली रिवाइज होईल. 4 ब्रॅव्हिस लॅटायसिस कोणामध्ये आहेत? तर आपल्याकडे टोटल 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत ज्या आपण क्यूट आर मदर या हिंटवरून लक्षात ठेवतोय. क्यूट आर मदर tells us about 7 crystal systems and 14 Bravais lattices. CU म्हणजे क्युबिक, TE म्हणजे टेट्रागोनल, OUR म्हणजे ऑर्थोरॉम्बिक, MO म्हणजे मोनोक्लिनिक, T म्हणजे ट्रायक्लिनिक, HE म्हणजे हेक्झागोनल अँड R म्हणजे रॉम्बोहेड्रल. आणि याचे ब्रॅव्हिस लॅटायसिस कसे पाठ करायचे? 3 क्युबिकमध्ये 3 असतात, सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. त्याच्यानंतर 2 असतात, 3 to 4 असं लक्षात ठेवायला सांगितलेलं मी. 3 ते 4, 3 to 4, नंतर 2 अँड लास्टला 1 1 1. 3 to 4 to 1 1 1 हे ब्रॅव्हिस लॅटायसिसचा काउंट आहे. आपल्याला विचारलंय कोणत्या 7 पैकी कोणत्या क्रिस्टल सिस्टीममध्ये 4 ब्रॅव्हिस लॅटायसिस आहेत? आन्सर इज ऑर्थोरॉम्बिक. जर तुम्ही पाठ केला की बाबा ऑर्थोरॉम्बिकमध्ये 4 आहेत, ऑर्थोरॉम्बिकमध्ये 4 आहेत आणि बोर्ड एक्झामला त्यांनी विचारलं हेक्झागॉनलमध्ये किती आहेत, तर तुमची नाकी न उडायला नको. सो ही हिंट सांगितली. हेक्झागॉनल विचारलं तर आन्सर किती आलं असतं? 1. रॉम्बोहेड्रल विचारलं तर आन्सर किती आलं असतं? 1. टेट्रागोनल विचारलं असतं तर आन्सर किती आलं असतं? 2. मोनोक्लिनिक विचारलं असतं तरी आन्सर किती आलं असतं? 2. सो अजून एक क्वेश्चन बनू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग पेअर, खालीलपैकी कोणती जोडी हॅज 2 ब्रॅव्हिस लॅटायसिस? कोणत्या जोडीकडे 2 ब्रॅव्हिस लॅटायसिस आहेत? टेट्रागोनल अँड मोनोक्लिनिक. टेट्रागोनल अँड मोनोक्लिनिक. सो हा सुद्धा MCQ बनू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. नेक्स्ट MCQ, an octahedral void is surrounded by. octahedral void दिसतो कसा बघा आधी. octahedral void is made up of 6 atoms. आणि जर तो 6 atoms पासून बनलाय तर त्याचे पहिले 3 atoms असे असतात, 1 2 3 क्लोजली पॅक्ड आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे जे 3 असतात ते बरोबर याच्या उलटे असतात. जसं की हा 1 असेल तर इकडे दुसरा असतो, हा तिसरा असतो. याच्यामध्ये जी इथे वॉइड तयार झाली आहे दोघांच्या मध्ये, खालच्या ॲज वेल ॲज वरचा, इट इज कॉल्ड ॲज ऑक्टाहेड्रल वॉइड. सो तुम्हाला काय काय क्वेश्चन विचारू शकतात? ऑक्टाहेड्रल वॉइड इज सराउंडेड बाय हाऊ मेनी स्पियर्स? ऑक्टाहेड्रल वॉइड इज सराउंडेड बाय 6 स्पियर्स. किती? आता ही वॉइड आहे ना, रिकामी जागा म्हणजे वॉइड आहे. या वॉइडला किती स्पियर्सनी सराउंड केलं? 1 2 3 4 5 6. ऑप्शन नंबर डी पहिला क्वेश्चन. सेकंड ते विचारू शकतात जर ॲटम 1 असेल तर एका ॲटमला किती ऑक्टाहेड्रल वॉइड असतात? 1 ॲटम असेल तर एकच ऑक्टाहेड्रल वॉइड असते. ठीक आहे. 1 ॲटम 1 ऑक्टाहेड्रल वॉइड, 4 ॲटम्स 4 ऑक्टाहेड्रल वॉइड, 8 ॲटम्स
8 ऑक्टाहेड्रल वॉइड, म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ वॉइड्स. पण मला इथे विचारलंय सराउंडेड बाय हाऊ मेनी स्पियर्स, किती स्पियर्स लागतात त्याला, किती ॲटम्स लागतात. आन्सर इज 6 ॲटम्स 6 स्पियर. Which of the following is an amorphous solid? Copper sulfate Cu plus SO4 minus, that is Cu plus 2 SO4 minus 2 ionic solid है. मॅग्नेशियम एक मेटल आहे, मेटॅलिक सॉलिड आहे. टारला थोडंसं पॉज घ्या. टार म्हणजे तुम्हाला माहिती आहे रोड बनवण्यामध्ये जे काम ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसतं दॅट इज टार, अँड टार इज अन अमॉर्फस सॉलिड, त्यालाच टिक करायचं आहे. लास्ट इज डायमंड एक उत्कृष्ट अशा अरेंजमेंटचं सॉलिड आहे दॅट इज कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड. ऑल ऑप्शन्स क्लिअर झाले. सो टार इज अन एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. क्वेश्चन नंबर 5. अ पेड कॅटायन अनायन वॅकन्सी इज कॉल्ड ॲज. कॅटायन अँड अनायन मध्ये 2 टाईपच्या वॅकन्सीज बघायला भेटतात. एक तर असते स्कॉटकी डिफेक्ट आणि दुसरा असतो फ्रँकल डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट म्हणजेच वॅकन्सी डिफेक्ट. बट वॅकन्सी हे नाव तुम्ही ॲटम्स जेव्हा शिकतात तेव्हा वापरायचं, बट जेव्हा आयन्स बद्दल शिकता कॅटायन अँड अनायन्स तेव्हा स्कॉटकी हे नाव वापरायचं. सिमिलरली फ्रँकल डिफेक्ट हे नाव येणार जेव्हा आयोनिक सॉलिड्समध्ये शिकतात, बट जेव्हा अबाउट ॲटम्स शिकताय त्यालाच इंटरस्टिशियल म्हणतात. इंटरस्टिशियल डिफेक्ट. ॲटम्सच्या बाबतीत इंटरस्टिशियल, आयन्सच्या बाबतीत त्याचं नाव होतं फ्रँकल. आता कॅटायन अनायन वॅकन्सी जेव्हा होते कॅटायन अँड अनायन्स नाव काय देणार आपण? स्कॉटकी डिफेक्ट. फ्रँकल कधी होतो? वेन वन ऑफ द ॲटम ओरिजिनल पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनला जातो. वॅकन्सीमध्ये ॲटम स्वतःची जागा सोडतो. समजा हा एक सॉलिड आहे तर ॲटम आपली जागा सोडून ॲटमच्याच बाहेर पूर्ण क्रिस्टलच्या बाहेर जातो आणि इतर रिकामी जागा होते. सो दिस इज वॅकन्सी. पण इंटरस्टिशियलमध्ये तो बाहेर नाही जात, ओरिजिनल पोझिशन सोडून दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जातो. इम्प्युरिटी म्हणजे माहिती आहे बाहेरून काहीतरी, समजा पूर्ण तुमचा सॉलिड आहे आयनचा आणि छोटंसं कार्बन त्याच्यामध्ये आलं तर ते झालं इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि वॅकन्सी डिफेक्ट हा वर्ड कधी यूज करायचा? वेन वी आर टॉकिंग की ॲटम्सची वॅकन्सी आहे. इथे काय सांगितलंय? कॅटायन अनायन, आयन्सची वॅकन्सी आहे म्हणून स्कॉटकी डिफेक्ट. क्वेश्चन नंबर 6. A unit cell of a simple cubic system has atom at 8 corners exactly, hence number of atoms in unit cell. SCC मध्ये number of atoms Z काढायचे आहेत तर कुठे प्रेझेंट आहेत इनटू इट्स कॉन्ट्रीब्युशन करायचं असतं. ॲटम्स कॉर्नरला प्रेझेंट आहेत, 8 कॉर्नर आहेत, पण 8 कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. सो नंबर ऑफ ॲटम इन SCC किती झालं? 1. नंबर ऑफ ॲटम इन SCC किती झालं? 1. जर तुम्हाला विचारलं असतं बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल तर तुम्ही काय लिहिणार? पोझिशन इंटू कॉन्ट्रीब्युशन. पोझिशन कुठे? 1 असतो, 8 असतात कॉर्नरला, इंटू कॉन्ट्रीब्युशन 1/8 प्लस 1 असतो बरोबर बॉडीच्या मध्ये, आणि बॉडीच्या मध्ये जो आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 1. सो आन्सर काय झालं? 1 + 1 2. BCC साठी नंबर ऑफ ॲटम असतात 2. आणि जर FCC साठी विचारलं तर Z इज इक्वल टू पोझिशन काय? परत कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आणि फेसचा सेंटर आता भिंतीच्या मध्ये, भिंती किती आहेत? 6 आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/2. सो 1 + 3. FCC साठी आहे 4. हे तुम्हाला सगळं झालेलं आहे ऑलरेडी, मी जस्ट रिवाइज करते आहे आणि नवीन MCQ सांगते. SCC साठी नंबर ऑफ ॲटम 1, BCC साठी 2 तर FCC साठी 4. ओके. नेक्स्ट. इन क्रिस्टल लॅटाईस फॉर्म बाय प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल युनिट सेलमध्ये द स्पेस ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स मीन्स दे आर आस्किंग यू पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी किती आहे? तुम्ही एक मोठं डेरिवेशन सॉल्व्ह केलं असेल तर पॅकिंग इफिशियन्सी इज 52.4% SCC मध्ये. BCC मध्ये तो असतो 68%, वाईल FCC मध्ये तो असतो 72%. ठीक आहे. आता ते तुम्हाला विचारतील 72 हे 74%. ते तुम्हाला विचारतील की यामध्ये सगळ्यात चांगला म्हणजे सगळ्यात गुडली पॅक्ड
व्हेरी नाईसली पॅक्ड सॉलिड कोण आहे तर 74% FCC. ठीक आहे. सगळ्यात जास्त वॉइड कोणामध्ये आहेत, रिकाम्या जागा कोणामध्ये आहेत, SCC मध्ये. क्लिअर. ओके. आता बघा, त्यांनी तुम्हाला विचारलंय स्पेस ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स 52%. जर त्यांनी विचारलं असतं व्हॉट इज स्पेस ऑक्युपाइड बाय वॉइड्स तर तुम्ही 100 - 52 केलं असतं. ही स्पेस ऑक्युपाइड बाय ॲटम्स आहेत. सो 100%तले 52.4% ॲटम्स आहेत. याचा अर्थ उरलेले सगळे रिकामी जागा आहे, उरलेली सगळी वॉइड आहे. सो 100 - 52.4 असतं आन्सर. क्वेश्चन नंबर 8. The coordination number of spheres in hexagonal close packing in 3-dimension structure is. Last MCQ question number 8. Hexagonal close packing असू दे, coordination number विचारलाय सगळ्यात पहिल्यांदा ते हायलाइट करा. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असू दे किंवा क्यूबिक क्लोज पॅकिंग असू दे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग या फिर क्यूबिक क्लोज पॅकिंग. क्यूबिक क्लोज पॅकिंग इज नथिंग बट फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल FCC. ह्या सगळ्यांचा कॉर्डिनेशन नंबर असतो 12. कॉर्डिनेशन नंबर इज 12. ह्या सगळ्यांची पॅकिंग इफिशियन्सी असते 74%. सो चेंज होत नाही. दोन प्रॉपर्टीज यांच्या सेम आहेत. तुम्हाला बोर्ड असंही क्वेश्चन विचारू शकतं HCP and CCP has which two common properties? पहिली, they both have coordination number 12 आणि दुसरी, both have packing efficiency 74%. सो कोऑर्डिनेशन नंबर 6 नाही आहे, हे आन्सर रॉंग आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे त्याचा 12. क्लिअर आहेत MCQ. चलो, सेक्शन 1 मध्ये MCQ असतात, तसेच असतात आन्सर इन 1 सेंटेन्स. ओके, अजून 2 MCQ राहिलेत. 10 MCQ आणि आन्सर इन 1 सेंटेन्स 8 असतात. लेट अस गो फॉर MCQ नंबर 9. अ कंपाउंड इज मेड अप ऑफ 2 एलिमेंट्स X and Y and crystallizes in BCC. सो एक कंपाउंड आहे जो BCC बनवणार आहे. त्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत, एक X आहे, एक Y आहे. ॲटम्स ऑफ X आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर. Xची लोकेशन दिली जाते कॉर्नर आणि Y ॲटम्स आर प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ क्यूब. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला युनिट सेल दिला जातो कुठला, त्याच्यानंतर कोणते कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते दिले जातात ABCPQRXYZ. त्याच्यानंतर त्याचं लोकेशन दिलं जातं आणि ते म्हणतात की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा. द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज. हा MCQ मध्ये पण येऊ शकतो किंवा न्यूमेरिकलमध्ये पण येऊ शकतो 2 मार्काला. बघा, कॉर्नर आहे तर कॉर्नरचं ॲटम्स किती असतात कॉर्नरला 8 कॉर्नर, पण कॉन्ट्रीब्युशन असतं 1/8. सो किती झालं आन्सर याचं 1. कॉर्नरचे ॲटम्स इंटू कॉन्ट्रीब्युशन. सिमिलरली सेंटरला ॲटम किती बसू शकतो 1 आणि कॉन्ट्रीब्युशन किती असतं 1. सो आन्सर काय झालं 1. आता X 1 आहे, Y 1 आहे, तर फॉर्म्युला काय झाला XY. 1 X 1 Y तर फॉर्म्युला झाला XY. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. सोडियम crystallizes in BCC. If the age length of unit cell is 4.3 into 10 to power minus 8 centimeter, what is radius of sodium atom? मी या साईडला सॉल्व्ह करते. लेट अस कंटिन्यू. क्वेश्चन नंबर 10 चालू होता आपला सॉलिड क्रिस्टलायझेस इन अ BCC. मग BCC बनणार आहे हे सांगितलं. एज लेंथ दिली आहे. एज लेंथ किती दिली आहे 4.3 into 10 to power minus 8 सेंटीमीटर. अजून काय सांगितलं आपल्याला, रेडियस ऑफ सोडियम ॲटम इज. रेडियस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. BCC जेव्हा पण येईल तेव्हा त्याच्या A आणि R मधलं रिलेशन काय आहे 4R इज इक्वल टू √3A. FCC आणि BCCचं फॉर्म्युला मी पाठ करून घेतले तुमच्याकडून. 4R इज इक्वल टू √3A. बॉडी मोठी असते म्हणून √3 आणि FCC आला असता तर इथं फक्त √2 छोटी व्हॅल्यू घेतली असती, फेस छोटा असतो. अशी हिंट मी तुम्हाला दिलेली. त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. रेडियस काढायची आहे म्हणजे √3 into A डिवायडेड बाय 4 करावं लागेल. सो R इज इक्वल टू √3 ची व्हॅल्यू 1.7132. A ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 4.3 into 10 to power minus 8 सेंटीमीटरमध्येच ठेवा, ऑप्शन सेंटीमीटरमध्ये डिवायडेड बाय 4. आता बघा, कॅल्क्युलेशन सगळे करताच आले पाहिजेत असं काही नाही आहे. मी 4ला इकडे 4नी काय करते 4.3ला डिवाइड करते. 4 1 चा 4 आन्सर आलं. 4 1 चा 4.0, 4 7 चा 28. नाव इमॅजिन 1.7
ला मी 1.0 नी मल्टिप्लाय करते, 1.07 ला मी 1.1 किंवा 1.0 कन्सिडर जरी केलं तरी माझा आन्सर 1.7च्या आजूबाजूला पाहिजे. 1.7 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटरच्या आजूबाजूचा आन्सर पाहिजे. ठीक आहे, मग आता असा आजूबाजूचा आन्सर शोधू. 1.5 1.7 पेक्षा कमी असणं तर शक्यच नाहीये. का? कारण जर 1.7 ला 1 नी मल्टिप्लाय केलं तर 1.7 येतं, पण 1.07 नी मल्टिप्लाय केलं तर नक्कीच आन्सर 1.7 पेक्षा जास्त आहे. 4.3 जवळपास पण नाहीये, 2.5 जवळपास पण नाहीये, 1.8 लगेच आहे ना, 1.7 1.8. सो ऑप्शन नंबर ए आहे. दिस इज हाऊ लॉजिकली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. तुम्ही कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग पाहिजे. जर तुम्ही सॉलिड स्टेट तितक्या चांगल्या प्रकारे केला नसेल तर मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये वन शॉटमध्ये तुम्हाला सॉलिड स्टेट एक्सप्लेन केला आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज सांगितलेत आणि इथले क्वेश्चन्स आन्सर्स करा. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, लेट अस गो फॉर क्वेश्चन नंबर 2. MCQ म्हणजे क्वेश्चन नंबर 1 असतो आणि दिस इज क्वेश्चन नंबर 2 म्हणा. 1 मार्क्ससाठी. सो छोटे छोटे लिहायचे. राईट द इफेक्ट ऑफ डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इन अ फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्ट काय असतो म्हणून मी सांगितलं. पॉझिटिव्हली चार्ज्ड केटायन, निगेटिव्हली चार्ज्ड एनायन. एनायन मोठे असतात, केटायन छोटे असतात. पॉझिटिव्हली चार्ज केटायन, निगेटिव्हली चार्ज एनायन असे व्यवस्थित अरेंज्ड होत असतात. पण एखादा कॅटायन त्याची ओरिजिनल पोझिशन सोडतो आणि दुसऱ्या पोझिशनला जाऊन बसतोय. बघा, मी कॅटायनची जागा सोडलेली दाखवली आहे तुम्हाला. हा इथे एक कॅटायन असायला पाहिजे होता, त्याने ती जागा सोडली, पण ॲटम पूर्णपणे या क्रिस्टलला सोडून नाही जाणार आहे. तुमचा कॅटायन या क्रिस्टलला सोडून नाही जाणार, इथून उठेल आणि कुठेतरी इथं जाऊन बसेल रिकाम्या जागेमध्ये. सो दिस इज वॅकन्सी क्रिएटेड अँड जिथे जाऊन बसतो त्या पोझिशनला म्हणायचं इंटरस्टिशियल पोझिशन. जिथे जाऊन बसतो त्याला म्हणायचं असतं इंटरस्टिशियल पोझिशन. मग डेन्सिटी काय असते? डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मास बदललाय का आपण? जेवढे कॅटायन आहेत तेवढेच एनायन आहेत. मास विदाउट चेंज ठेवलंय, चेंज नाहीये. आणि व्हॉल्यूम जो ग्रीन कलरची लाईन आहे दॅट इज इट्स व्हॉल्यूम, टोटल स्पेस ऑक्युपाइड, तीही बदललेली नाहीये. तर डेन्सिटी डू नॉट अल्टर. राईट द इफेक्ट ऑफ डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इन अ फ्रँकल डिफेक्ट. आन्सर आहे डेन्सिटी डू नॉट अल्टर इन फ्रँकल डिफेक्ट. डू नॉट अल्टर इन फ्रँकल डिफेक्ट. डू नॉट अल्टर मीन्स डू नॉट चेंज. नेम द ब्रॅव्हिस लॅटाईस इन अ ट्रायक्लिनिक सिस्टीम. आता तुम्हाला MCQ मगाशी फर्स्ट पेजवरती सांगितलेलं. ट्रायक्लिनिक सिस्टीममध्ये एकच ब्रॅव्हिस लॅटाईस आहे आणि जेव्हा एक असतो तेव्हा पक्का तो काय असतो? प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजेच सिम्पल. सिम्पलल्या किंवा प्रिमिटिव्हल्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, ट्रायक्लिनिकमध्ये एकच आहे. जेव्हा जेव्हा एकच आहे तो असतो सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह. व्हॉट आर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. हा क्वेश्चन रिड्यूस्ड आहे पण क्वेश्चन बँकमध्ये आलाय म्हणून मी तुम्हाला शिकवेन. डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस काय आहेत? सबस्टन्सेस कंटेनिंग असे सबस्टन्सेस कंटेनिंग ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स सबस्टन्सेस की ज्यांच्यामध्ये सगळीकडे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. तुम्ही असं लिहा सबस्टन्सेस कंटेनिंग ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन द्यार मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम MOD. मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. बट ही डेफिनेशन टेक्निकली तितकी करेक्ट नाही आहे. सो ऑरची डेफिनेशन सगळ्यांनी प्रेफर करा. सबस्टन्सेस दॅट आर, तुम्हाला माहिती असू दे डायमॅग्नेटिक कसे ओळखायचे, तर ज्याच्यामध्ये ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. सगळे इलेक्ट्रॉन असे जोडी जोडीने असतात. मग जोडी जोडीने असल्यामुळे काय होतं बघा, सबस्टन्सेस दॅट आर वीकली रिपेल्ड. पेअरनी असल्यामुळे ते काय होतात? वीकली रिपेल होत आहेत इन द मॅग्नेटिक फील्ड. ब्ल्यू कलरची डेफिनेशन सगळी करताय. ठीक आहे, मी ते नॉलेजसाठी लिहिल्यावरची. कधी डायमॅग्नेटिक असतात? जेव्हा सगळे इलेक्ट्रॉन असे पेअर असतात, +½ - ½
अँड असे पेड सबस्टन्सेस काय होतात, मॅग्नेटिक फील्डमध्ये वीकली किंचितसं रिपेल होतात. सो सबस्टन्सेस दॅट आर वीकली रिपेल्ड इन द मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. क्वेश्चन नंबर 4, विच वन प्रॉपर्टी कॉमन टू बोथ HCP अँड CCP. एकच प्रॉपर्टी सांगायला सांगितले, सांगा ना. बोथ हॅव कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 12 अँड बोथ हॅव पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 72%. बोललेले मी, असा क्वेश्चन येऊ शकतो. दिस इज द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, राइट द रिलेशनशिप बिटवीन रेडियस ऑफ ॲटम अँड एज लेंथ ऑफ अ FCC. क्या बात आहे, हा पण क्वेश्चन आपण केला. FCC साठी काय लिहिणार, 4r इज इक्वल टू, फेस छोटा असतो म्हणून √2a. आता r इज इक्वल टूच्या टर्म्समध्ये लिहा √2a/4. दिस इज रिलेशन बिटवीन r अँड a. तुम्ही याला अजून सिंपल फॉर्ममध्ये लिहू शकताय. r इज इक्वल टू √2a ला तसंच ठेवा. 4 म्हणजे काय असतो, 2 × 2 आणि 2 काय असतो, √2 × √2. √2 × √2 2 आणि 4 म्हणजे काय बघा, काय ना, √2 × √2 2 × 2 4. सो या √2 ला √2 कट होईल आणि आरचा आन्सर काय येईल, a/2√2. हे सुद्धा करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. फर्दर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स केलेत फक्त. 4r इज इक्वल टू √2a, r इज इक्वल टू √2a/4 असंही ठेवा. किंवा 4 ला कसं लिहू शकताय, 2 × 2. मग 2 ला कसं लिहू शकताय, √2 × √2. √2 ला √2 कट, a/2√2. नेक्स्ट, ड्रॉ द डायग्राम ऑफ, क्वेश्चन नंबर 6 चालू आहे. ओके, ड्रॉ द डायग्राम ऑफ BCC युनिट सेल. BCCचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार आपण, इथे वरती ड्रॉ करते. क्यूबिक आहे BCC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो क्यूब व्यवस्थित काढा. ॲटम्स कुठे प्रेझेंट असतात BCC मध्ये, ॲट कॉर्नर. 8 ॲटम्स आर ॲट कॉर्नर, 1 2. डिक्टो अशीच काढायची आहे, 3 4 5 6 7 8. हे झाले 8 ॲट अ कॉर्नर आणि एक कुठे असतो, बरोबर बॉडीच्या मध्ये. So this is the diagram, this is the figure for BCC, body centered cubic unit cell. हे लिहायचं तिथे, figure of BCC. Question number 7, number of tetrahedral voids are formed if the number of atoms in a crystal is n/2. तुम्ही लिहून घेतलंय का, एकदा चेक करा. I'll wait. स्क्रीनशॉट घ्या पटकन. 5 4 3 2 1. क्लिअर करतीये स्क्रीन. क्वेश्चन नंबर 7 चालू आहे आपला. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ते विचारतायत नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स किती आहेत. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला ऑक्टाहेड्रल वर्ड दाखवलेली, आता मी तुम्हाला टेट्राहेड्रल वर्ड दाखवते. टेट्राहेड्रल वर्ड अशी दिसते, 4च ॲटम्स पासून बनलेली असते. 1 2 3. आता 3 ॲटम्सच्या मध्ये जी वर्ड आहे ना, ही वर्ड, हिला ट्रँग्युलर वर्ड म्हणतात. जेव्हा 3 ॲटम असतात तोपर्यंत, जेव्हा 3 ॲटम असतात तोपर्यंत या वर्डचं नाव असतं ट्रँग्युलर वर्ड. पण जसं याच्यावरती तुम्ही अजून एक ॲटम ठेवताय 2 डायमेन्शनमध्ये, आता याच वर्डचं नाव होतं TD म्हणजेच टेट्राहेड्रल वर्ड. आता जसं ऑक्टाहेड्रलसाठी आपण लिहिलेलं 1 ॲटम इज इक्वल टू 1 ऑक्टाहेड्रल वर्ड, तसं टेट्राहेड्रलमध्ये 1 ॲटम इज इक्वल टू 2 टेट्राहेड्रल वर्ड. ॲटम 1 असतील तर टेट्राहेड्रल वर्ड कसे असतात, दुप्पट. समजलं का, हे कुठेतरी मार्जिनमध्ये लिहा. 1 ॲटम इज इक्वल टू 1 ऑक्टाहेड्रल वर्ड, बट 1 ॲटम इज इक्वल टू 2 टेट्राहेड्रल वर्ड्स. मला आता टेट्राहेड्रल वर्ड बद्दल विचारलंय. नंबर ऑफ ॲटम्स किती दिलेत, इन अ क्रिस्टल इज n/2. बघा, एका ॲटमला जर 2 टेट्राहेड्रल वर्ड असतील तर n/2 ॲटम्सला किती, असा क्वेश्चन येतो. एका ॲटमला 2 टेट्राहेड्रल वर्ड असतील तर n/2 ॲटमला किती टेट्राहेड्रल वर्ड. सो x इज इक्वल टू 2 × n/2. 2 ला 2 कट. नंबर ऑफ वर्ड्स किती आले, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स इज इक्वल टू n. नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड इज इक्वल टू n. तुम्ही आन्सर कसं लिहिणार, तुम्ही लिहिताना लिहायचं. हे समजलं, मी लिहायचं कसं ते सांगते. हे समजलं, ओके.
आन्सर लिहायचं कसं? फॉर टेट्राहेड्रल वॉइड्स, तुम्ही फुल स्पेलिंग लिहायचं. फॉर टेट्राहेड्रल वॉइड एन ॲटम म्हणजे नंबर ऑफ ॲटम कितीही असू देत इज इक्वल टू 2n टेट्राहेड्रल वॉइड. त्याच्यामध्ये दुप्पट नंबर ऑफ टेट्राहेड्रल, एक ॲटम लिहित बसायचं नाही, एन ॲटम्स. एन ॲटममध्ये 2n टेट्राहेड्रल वॉइड असतात. देअरफॉर n/2 ॲटम्स विल हॅव दुप्पट करायची, n/2 ची दुप्पट किती येणार? विल हॅव n टेट्राहेड्रल वॉइड्स. एवढंच आन्सर लिहायचं आहे तुम्हाला. विल हॅव n टेट्राहेड्रल वॉइड्स. क्वेश्चन नंबर 8, गिव्ह द पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस म्हणजे काय? वॉइड इन BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये. स्क्रीन क्लिअर करू? 5 4 3 2 1. ठीक आहे. आन्सर कसं लिहायचं आहे बघा क्वेश्चन नंबर 8चं. फॉर BCC पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, पॅकिंग किती आहे? टोटल नंबर ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय ॲटम्स. ॲटम्सनी ऑक्युपाय केलेली स्पेस आहे 68%. सो टोटल एम्प्टी स्पेस किंवा स्पेस ऑक्युपाइड बाय वॉइड, स्पेस ऑक्युपाइड बाय वॉइड इज 100 - 68. कसं लिहिणार मग आन्सर याचा? 100 - 68 टू 32%. 32%. समझे? सो आंसर इज 32%. Let's move ahead for question number 9. If the total volume of a simple cubic unit cell, total volume of a cubic cell, एक क्यूब आहे सिंपल क्युबिक युनिट सेल, याचा टोटल व्हॉल्यूम म्हणजे क्यूबचा व्हॉल्यूम. क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, दॅट इज साइड क्यूब. ए क्यूब 6.817 into 10⁻⁻23 सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. हा झाला क्यूबचा व्हॉल्यूम. तर यातल्या आतल्या पार्टिकल्सनी किती जागा ऑक्युपाय केली आहे? मग तुम्ही म्हणाल मॅम एक पार्टिकलची जागा काढा, त्याला मल्टिप्लाय बाय 8 करा. पण नाही, मल्टिप्लाइड बाय 8 नाही, मल्टिप्लाइड बाय 1 करायचं आहे. नंबर ऑफ ॲटम भले दिसत 8 असतील, असतात किती नंबर ऑफ ॲटम त्यामध्ये? नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 1. थोड्या वेळापूर्वी कॅल्क्युलेट केलं. सो टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स, त्याला मी व्ही ऑफ पार्टिकल्स म्हणते. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. एका पार्टिकलचा व्हॉल्यूम किती आहे? 4/3 πr³. स्पियर आहे ना एक पार्टिकल. झेडची व्हॅल्यू 1 आहे इंटू 4/3 पाय. r³ काय आहे? चेक इट आउट. बघा तुम्हाला माहिती असेल सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये 2 टाइम्स रेडियस घेतली की एक एज लेंथ बनते. सो रेडियस इज a/2. इथे पुट करा रेडियस काय आहे? a/2 चा क्यूब. सो दॅट इज इक्वल टू 4/3 इंटू पाय इंटू a³ आणि 2 चा क्यूब, 2 2 चा 4, 4 2 चा 8. याच्यामध्ये तुम्ही अजून कॅल्क्युलेशन्स करू शकताय. 4 1 चा 4, 4 2 चा 8. सो फायनली व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इज इक्वल टू पाय a³/6. आता मी हे डिराईव्ह केलं, बट तुम्हाला तिथं डिराईव्ह करत बसायचं नाहीये. तुम्हाला हे पाठ पाहिजे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इज गिवन बाय पाय a³/6. दोघांचे पाठ करा. SCC साठी एक पाठ करा आणि BCC पाठ करा. FCC तसंही रिड्युस्ड आहे. सो फॉर्म्युला समजला? पाय a³/6. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स कशासाठी? असं लिहायचं. फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इज इक्वल टू π/6 इंटू a³. a³ व्हॅल्यू दिली आहे π/6 इंटू a³ किती दिलाय डायरेक्टली आपल्याला? 6.817 इंटू 10⁻⁻23. आणि पायची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. पायची व्हॅल्यू किती असते? 3.14. पाय इज इक्वल टू 3.14. इथे लिहा गिवन मधून आलं हे. गिवन मधून, सिन्स a³ इज इक्वल टू दिस फ्रॉम गिवन, दॅट इज इक्वल टू, लेट अस सॉल्व दिस. काय येणार आहे आन्सर? 6 1 चा 6, 6 1 चा 6 पॉईंट, परत 6 1 चा 6, 2 कॅरी, 6 3 चा 18, 3 राहिले, 6 6 चा 36. सो 3.14 इंटू 1.136
इंटू 10⁻⁻23. रफ पेज घ्या, रफ पेजवरती हे कॅल्क्युलेशन करा, किंवा मग तुम्हाला लॉग यूज करायचा असेल तर लॉग यूज करा. पण अकॉर्डिंग टू मी नो नीड टू कॅल्क्युलेट दिस फॉर 2 मार्क्ससाठी लॉग कॅल्क्युलेशन्स करत बसू नका. ठीक आहे. सो आन्सर काय येणार आहे याचं? तिथूनच लिहिते 3.57 इंटू 10⁻⁻23. ठीक आहे. तुम्ही स्वतः हे कॅल्क्युलेशन्स करून बघा. मी फॉर्म्युला सांगितला, कॅल्क्युलेशन्स आर अप टू यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. लेट अस गो फॉर लास्ट क्वेश्चन नंबर 10. Number of octahedral voids are formed in 0.5 mole of a compound forming HCP. एक स्ट्रक्चर आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. त्याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती आहेत फाइंड करायचे आहे. आपल्याला ॲटम्स नाही दिलेले, आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेत. ॲटम दिले असते तर मी तेवढेच काय म्हटलं असतं, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. बट नंबर ऑफ मोल्स दिलेत. नंबर ऑफ मोल्स दिलेत, मी नंबर ऑफ ॲटम्स काढू शकते. नंबर ऑफ ॲटम्स कसं काढणार? नंबर ऑफ ॲटम्स इज 0.5 इंटू 6.022 इंटू 10⁻23. एकामध्ये 1 मोलमध्ये 6.022 इंटू 10⁻23 असतात. तर 0.5 मोलमध्ये किती? 0.5 म्हणजे जवळपास हाफच येते. सो आन्सर विल बी जवळपास काय हाफच येते. 3.011 इंटू 10⁻23 ॲटम्स. इतके ॲटम्स आहेत. मग तुम्हाला माहिती आहे फॉर n ॲटम्स असतील तर n ऑक्टाहेड्रल वॉइड असतात. n ऑक्टाहेड्रल वॉइड. Therefore, for 3.011 into 10⁻23 atoms, this much atoms will have 3.011 into 10⁻23 voids. कुठले voids? octahedral voids. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स तेवढेच void. सो याचंही आन्सर क्लिअर झालं. सो नाव दॅट्स इट. सेक्शन 1 एका व्हिडिओमध्ये मी दिला. सेक्शन 2 आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. मेक अ वेल प्रॅक्टिस ऑफ दिस. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.